पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। आज हनुमान जयंती हा पवित्र दिवस आणि या शुभदिनी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि भक्तिपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय मारुतीरायाच्या दारात उभे राहत आहेत आणि मारुतीरायाकडे विनंती करतायत की हे देवा, हे मारुतीराया, मी तुम्हाला शरण आलोय, मी तुम्हाला शरण आलोय। कशा करता? तर भक्ती काय आहे मला समजावून सांगा, भक्ती मला शिकवा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा। का बर? तुकोबाराय मारुतीरायाच्या दारात उभा राहून मला भक्तीच्या वाटा सांगा असं का म्हणतायत? याचं कारण मारुतीराय संत होते, मारुतीराय भक्त होते, मारुतीराय संत होते। आणि शरण फक्त दोघांनाच जायचं असतं, एक तर भगवंत आणि दुसरा संत, बाकी कुणालाही शरण जायचं नसतं। लौकिकात प्रसंगानुसार आपण जातो शरण, इतकं काटेकोरपणे नाही पाळता येत। प्रसंगानुसार लौकिकातही माणूस माणसाला शरण जातो, परंतु खरी शरणागती करायची असेल तर ती भगवंत आणि संत या दोघांचीच करावी। पण आम्ही नेमकं उलटं करतो, आम्ही भगवंत आणि संत सोडून देतो आणि आम्ही माणसाची आणि पुढाऱ्याची शरणागती करतो, आम्ही बायकोची शरणागती करतो। परंतु खरी शरणागती करावी भगवंत आणि संत। भगवंत बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये, या लागी शरणागता शरण्यू मीची एकू। सकारात्मक सांगितले ज्ञानोबरायांनी। भगवंत बोलतायत, या लागी शरणागता शरण्यू मीची एकू। या जगतात शरण येण्यास योग्य जर कोण असेल तर तो मी आहे, अर्थात भगवान श्रीकृष्ण आहे। हे भगवान गीतेत ज्ञानेश्वरीत बोलतायत, या लागी शरणागता शरण्यू मीची एकू। शरणच जायचंय, भगवंताला जावं, संताला जावं।
संत आणि भगवंत एकच असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. तो कोपर आहे. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. नाथ महाराज. संत म्हणजे चालता बोलता भगवान श्रीकृष्ण. संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म. देव आणि संत एकच असतात. ते तुकोबा तर मी विठोबा, ते ज्ञानोबा तर मी विठोबा, ते चोखोबा तर मी विठोबा. तया आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, वांचुनी अंतवट वस्तू विचारे, मी तेची ते. देव आणि संत एकच असतात. शरीर दोन, पण आत्मिक दृष्ट्या ते केव्हाच एक झालेले असतात. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून देवाला शरण गेलं काय आणि संताला शरण गेलं काय, दोन्ही एकच आहे. पण देव आणि संत एकच असतात. परंतु तरीसुद्धा देव आणि संत समोर उभे आहेत, तर आधी कुणाला शरण जावं? आपल्या समोर पांडुरंग उभा आहे आणि बाजूला तुकोबा आहे, ज्ञानोबा आहे सारखे महासंत उभे आहेत. आधी कुणाच्या पाय पडावं? आधी कुणाला शरण जावं? कबीर महाराज म्हणतात आधी संतांना शरण जा. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव. कबीर महाराज. गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाव, बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. समोर पांडुरंग उभा आहे आणि बाजूला सद्गुरू अर्थात संत उभा आहे. आधी शरण कुणाला जावं? आधी कुणाच्या पाय पडावं? कबीर महाराज म्हणतात बलिहारी गुरु अपनाओ, गोविंद दियो बताओ. कबीर महाराज म्हणतात आधी संताचं अर्थात गुरुचं दर्शन घे, कारण संतामुळं गुरुमुळं तुला देव भेटतो, देव पाहायला मिळतो. सद्गुरू नसेल, संत नसेल तर देव पाहायला भेटत नाही. संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. आणि म्हणून शरणच जायचंय तर दोनच व्यक्तीला जा, आणि ती आहे ते एक आहे भगवंत आणि दुसरा आहे संत. मारुतीराय संत आहेत. आणि म्हणून तसे मारुतीराय भगवंत आहेत आणि संत आहेत. मारुतीराय साक्षात महादेवाचा अवतार. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. अंजनीच्या पोटी महादेव आले, अर्थात साक्षात भगवान शंकर आलेत. म्हणून हनुमंतराय कोण आहेत? साक्षात महादेव, साक्षात शंकर आहेत. म्हणून हनुमंतराय भगवंत आहेत, हनुमंतराय संत आहेत. हनुमंतराय महादेवाचा अवतार, रुद्राचा अवतार. म्हणून हनुमंतराय भगवंत आणि हनुमंतराय रामभक्त आहेत म्हणून संत. आणि म्हणून हनुमंतराय भगवंतही आहेत, हनुमंतराय संतही आहेत. आणि म्हणून शरणच जायचं ते फक्त भगवंत आणि संत या दोघांनाच जावं, इतर कोणाला नाही. आणि जे जयंत असतात फक्त त्यांचीच जयंती असते. जयंत, जयंती, जयवंत. जयंत ज्यांचा कधी अंत होत नाही ते जयंत. ज्यांचा कधी अंत होत नाही ते जयंत. अर्थात जो जन्म मृत्यू रहित आहे तो जयंत, आणि त्याची जयंती असते. तात्पर्य जो
जन्ममृत्यूरहित आहे, फक्त त्याचीच जयंती असते, इतर कोणाचीही नाही. आणि जन्ममृत्यूरहित फक्त भगवंत आहे, आणि म्हणून जयंती ही फक्त भगवंताचीच असते. आता संतही जन्ममृत्यूरहित झालेत, म्हणून तसं संताची जयंती करायला हरकत नाही. म्हणून एकत्रित घेतलं तरी चालेल की जयंती फक्त संत आणि भगवंत या दोघांचीच असते, प्रामुख्यानं भगवंताची. कारण जो अयवनी संभव आहे, जयंती फक्त त्याचीच असते. अयवनी संभव प्रगटला हा राघव. जो अयवनी संभोगातून जन्माला आलाय, अयवनी संभव नॉट संभव सॉरी, जो अयवनी संभवातून जन्माला आलाय तो भगवंत असतो, आणि जयंती त्याची असते. अयवनी संभव प्रगटला हा राघव. जो सरळ सरळ डायरेक्टली अवतीर्ण होतो त्याची जयंती असते, आणि तो भगवंत असतो. आणि म्हणून जे जयंत आहेत, ज्यांचा कधी अंत होत नाही, ज्याला जन्मही नाही, ज्याला मृत्यू नाही, तिवी मरतीये जीवा करी अमर जे आहे, तिवी मरतीये जीवा करी अमर जे आहे. जे अमर आहेत, ज्यांना जन्मही नाही, ज्यांना मृत्यू नाही आहे, ज्यांना जन्मही नाही, ज्यांना मृत्यू नाही आहे, अशाची जयंती असते, आणि असा भगवंत असतो. आणि म्हणून जयंती ही फक्त भगवंताचीच असते. आणि म्हणून राम जयंती, कृष्ण जयंती, दत्त जयंती, हनुमान जयंती, गीता जयंती अशा भगवंताच्या जयंत्या असतात, साधारण जीवाच्या नाही. जे जन्ममरणाच्या फेऱ्यात बद्ध आहेत त्यांची जयंती नसते. जे जन्म मृत्यू रहित आहेत, ज्याला जन्म नाही, ज्याला मृत्यू नाही आहे, त्याची जयंती असते, आणि तो भगवंत असतो. म्हणून जयंती फक्त भगवंताचीच असते, इतर कोणाची नाही. आम्ही आता कोणाच्याही जयंत्या करायला होतो, कोणाच्याही जयंत्या करायला होतो. असो, आजचा हा पवित्र हनुमान जयंतीचा दिवस, हनुमान अवताराचा दिवस असं म्हटलं तरी चालेल. मारुतीरायाचा अवतार झालेला आहे, आणि मारुतीरायाचा अवतार हा महादेवाचा अवतार आहे, रुद्राचा अवतार आहे. मारुतीराय सुद्धा अयवनी संभवातलेच आहेत. जसे राघव रामप्रभू अयवनी संभव प्रगटला हा राघव, तसेच मारुतीराय सुद्धा आहेत. अयवनी संभव प्रगटला हा राघव, तसे मारुतीराय बी आहेत अयवनी संभवातलेच. अंजनी माता तपश्चर्या करत होती. तिच्या हातात तो घारीच्या तोंडातला पिंड पडला. तो पिंड अंजनी मातेने भक्षण केलं. अंजनी माता गरोदर राहिली. तो पिंड काय होता? पुत्र कामेष्ठी यज्ञ केला होता राजा दशरथानं, आणि कैकेयी माता रुसली. तिच्या हातातला पिंड घारीने नेला होता. मग कौसल्या माता आणि सुमित्रा माता यांनी आपला अर्धा पिंड कैकेयी मातेला दिला. त्या तिन्ही राण्या गरोदर राहिल्या. पण हा जो घारेने हिसकावून नेला पिंड, तो वायुदेवाने वाऱ्याच्या झटक्याने घारीच्या तोंडातून खाली पडला, आणि तो अंजनी मातेच्या हातात पडला. कारण अंजनी माता तपश्चर्या करत बसली होती की भगवान शंकरा, तुम्ही माझ्या पोटी अवतार धरा. तुमच्यासारखा भक्त गुणी पुत्र माझ्या पोटी यावा, नवे साक्षात तुम्हीच माझ्या पोटी यावं. शंकरा, तुम्हीच माझ्या पोटी यावं, यासाठी तपश्चर्या करत बसली होती अंजनी माता. भगवंतानं प्रगट होऊन तिला आशीर्वाद दिला की ठीक आहे, तुझी साधना तपश्चर्या कडीला जाईल. आणि तो पिंड घारीच्या तोंडातून वायुदेवाने झटका मारून निष्ठवला आणि अंजनी मातेच्या हातात पडला. आणि अंजनी मातेने तो भक्षण केला, आणि त्या पिंडानं अंजनी माता गरोदर राहिली, आणि त्यातून हनुमंतरायाचा जन्म झाला आहे. म्हणून सरळ सिद्ध होतं की हनुमंतराय सुद्धा अयवनी संभव प्रगटला हा हनुमंत.
प्रगटला राघव म्हणण्यापेक्षा प्रगटला हा हनुमंत असंच म्हणावं लागेल. आणि म्हणून हनुमंतराय अवतारी पुरुष आहेत. हनुमंतराय साक्षात रुद्राचा महादेवाचा अवतार आहे. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. असा हा मारुतीरायाचा अवतार. ही हनुमान जयंती आजचा हा पवित्र दिन आपण साजरा करत आहोत. आणि आजचा हा चैत्रमास आणि पौर्णिमा या दिवशी मारुतीराय जन्मले म्हणण्यापेक्षा अवतीर्ण झाले. कारण भगवंताचा जन्म नाही, भगवंताचा अवतार असतो. जन्म साधारण जीवाचा असतो. चैत्र पौर्णिमा या पौर्णिमेच्या दिवशी बरोबर सूर्योदयाच्या वेळेस सकाळी सकाळी मारुतीरायाचा अवतार झालेला आहे. आणि अशा महादेवाचा अवतार असलेल्या हनुमंतरायाच्या दारात उभा राहून तुकोबाराय याचना करत आहेत, मागणी करत आहेत की हे हनुमंता, मी तुम्हाला शरण आलोय. आणि पहिल्या चरणात तुकोबाराय बोलत आहेत की शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुझं आलो रामदूता. हे हनुमंतराय, हे मारुतीराय, मी तुकाराम महाराज तुम्हाला शरण आलोय, मी शरण आलोय. शरण कुणाला जावं आणि शरण कशा प्रकारे जावं हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आपण पाहिलं शरण कुणालाही जाऊ नये. मी बोललो की आपण शरण कुणाला जातो लौकिक जीवनात? माणसाला शरण जातो, पुढाऱ्याला शरण जातो, किंवा बायकोला शरण जातो, किंवा अन्य काही कुणाला शरण जात असो. पण आम्ही संत आणि भगवंतांना शरण जात नाहीत. आणि गेलोतही संत आणि भगवंतांना शरण जरी गेलोत तर शरण जाण्याची पद्धती आमची योग्य नसते, योग्य नसते. संत आणि भगवंताला कशा प्रकारे शरण जावं? नरबराय सांगतात की भगवंताला कसं शरण जावं. तुमच्या आमच्या दृष्टीने भगवंताला शरण जाणं म्हणजे काय? मारुतीरायाच्या देवळात गेलं किंवा कुठल्याही देवाच्या देवळात गेलं, राम असो कृष्ण असो, देवाच्या देवळात गेलो, दर्शन घेतलंय, आपली तापडी केली, काही प्रसाद घेतला, देवाला ठेवलाय, नारळ फोडले, उदबत्ती लावली, देवा मी तुला शरण आलोय ना. याला शरणागती म्हणत नाहीत. ज्ञानोबाराय डायरेक्ट आमची लाज काढतात. या पद्धतीने शरण गेले जर देवाला तर ज्ञानोबाराय आमची लाज काढतात. देवाला शरण गेलोत, नुसतं पाय पडलोत, उदबत्ती ववाळली, हात जोडल्याने माघारी आलोत, या पद्धतीने देवाला शरण गेले तर ज्ञानोबाराय आमची लाज काढतात. ज्ञानोबाराय लिहित आहेत, आणि जीवितवेची असी जे आणि मजही शरण गिजे, धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही म्हणले का? जीवदशेत आहात, विकारानं बुजबुज झाले, अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या विकाराने हृदयात बुजबुज झाले, गच्च भरलेत विकार हृदयात. असे विकार घेऊन मला शरण आलायत, तर विकार घेऊन मला शरण आलाय, तर या शरण येण्याला किंवा मी तुम्हाला शरण आलोय असं म्हणतात, त्या बोलण्याला तुम्हाला लाज वाटत नाही का? म्हणजे धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी, आणि जीवितवेची असी जे आणि मजही शरण गिजे, धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. जीवदशेत आहात, अहंकारात बद्ध आहात, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर यांनी हृदय बुजबुज झाले, हे सगळे विकार घेतलेत आणि देवाला शरण गेलेत. देव म्हणतो जीवदशेत आहात, सगळे विकारात बद्ध आहात आणि मला शरण आलात. तर अशा प्रकारे शरण येण्याला किंवा मी तुला शरण आलोय अशा प्रकारे असं बोलायला तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? म्हणले धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. ज्ञानोबारांनी आमची लाजच काढली डायरेक्ट. धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का? म्हणले ते म्हणता मी देवा तुला शरण आलोय, पण तुम्ही जीवदशेत आहात, विकारात बद्ध आहात, अहंकारात बद्ध आहात आणि मला शरण आलात, विकार घेऊन मला शरण आलात. अशा प्रकारे शरण आलात
आणि या शरण येण्याला तुम्ही शरण म्हणतात, तुमच्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का म्हणले? मग कसं शरण जावं देवाला? ज्ञानोबा लिहित आहेत, सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याला शरण जायचंय, शुद्ध सोनं बनून जावं. पाण्याला शरण जायचंय, पाणी बनून जावं. देवाला शरण जायचंय, देव बनून जावं. याला शरणागती म्हणतात. जीव हातान देवाला शरण गेलात, ज्ञानोबा म्हणतात लाज वाटत नाही तुम्हाला याला शरण म्हणण्याला? जीवदशा टाका. नराचं नारायण बना, नारायण होऊन नारायणापुढे उभा राहा. याला म्हणतात देवाला शरण जाणं. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण चाललायत आणि तेल बनून चाललायत. तेल पाण्यात मिसळेल नाही, तेल पाण्यावर तरंगेल. का तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. तेल पाण्यापेक्षा हलकं आहे म्हणून तेल पाण्यावर तरंगतं. गुरुजींनी मुलांना प्रश्न विचारला, पोरांनो पाण्यावर तेल तरंगतं का? तर तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. भजे का? ते भजे तेलावर तरंगतात म्हणून तेलापेक्षा भजे हलके. विनोदाचा भाग सोडा. पाण्याला शरण चाललायत आणि तेल बनून चाललायत तर पाण्यात मिसळता येणार नाही. पाण्याला शरण चाललायत, पाणी बनून जा तरच पाण्यात मिसळता येईल. देवाला शरण चाललायत, देव बनून जा तरच देवात मिसळता येईल. आणि देव बनून देवाला शरण जाणं याला खरी शरणागती म्हणतात. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार हे सगळे विकार टाका, जीवदशा टाका. साक्षात देव बना आणि देव बनून देवापुढे उभे राहा. याला म्हणतात देवाला शरण जाणं. हनुमंतानोबा लिहित आहेत की सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. तैसे मज धनंजया शरण येतो. ही देवाची शरणागती आहे. विकारानं बुजबुज झाले सगळं. अहंकार, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हृदयात गच भरले. जीवदशेत आहात आणि देवापुढे जाऊन पाय पडतात, उद्बत्ती वाळतात, माघारी येतात. काय तर म्हणे मी देवाला शरण गेलोय. तुकोबाराय बोलले, काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. सकारात्मक बोलले तुकोबाराय. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. हृदयात काम, क्रोध, लोभ आहेत आणि परमार्थाला निघाला, तुकोबाराय म्हणतात मूर्ख आहेस. मूर्ख आहेस. काम, क्रोध, लोभ टाक आणि मग परमार्थात प्रवेश कर, तेव्हा तुझा खरा परमार्थात प्रवेश झाला आहे. आणि काम, क्रोध, लोभ सोबत घेऊन परमार्थाला निघालास तर मूर्ख आहेस म्हणले. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे, परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तोची मूर्ख. आणि म्हणून आम्ही काम, क्रोध, लोभ सोबत घेऊन निघतो देवाच्या भेटीला. अहंकार सोबत घेऊन निघतो आणि म्हणतो देवा मी तुला शरण आलोय. ज्ञानोबा म्हणतात तुला लाज वाटत नाही काही? दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. तुला लाज वाटत नाही म्हणले? तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही म्हणले काही? तू म्हणतो मी देवाला शरण आलोय आणि विकारानं बुजबुजलास. हृदयात काम, क्रोध, लोभ आहेत, अहंकार आहे, जीवदशेत आहेस आणि देवाला शरण आला म्हणतो. असं बोलायला तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही म्हणले? आणि म्हणून विकार घेऊन, अहंकार घेऊन देवाला शरण जाऊ नका. ती शरणागतीच नाही आहे. मग कसं शरण जा? देहून देवाला शरण जा. विकार टाका, निर्विकारी व्हा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. चित्त निर्मळ करा, विकार टाका, अहंकार टाका, काम, क्रोध, लोभ, मदमोह, मत्सर टाका, निर्विकारी व्हा आणि देवापुढे उभा राहा. याला म्हणतात देवाला शरण जाणं. देहून देवापुढे उभं राहणं म्हणजे देवाला शरण जाणं. आणि तुकोबाराय अशा पद्धतीने हनुमंताला शरण गेलेत. आधी होता संत संग तुका झालाच आहे पांडुरंग, मूळ स्वभाव जाईना त्याचे भजन राहीना. तुकोबाराय साक्षात पांडुरंग झालेत आणि पांडुरंग होऊन हनुमंतरायाच्या दारात उभे राहिलेत. याला शरणागती म्हणतायत. आणि मग तुकोबाराय हनुमंतरायाला म्हणतायत की शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. हे हनुमंतराय, हे मारुतीराय, मी तुम्हाला शरण आलोय. मोठी मौज असते.
एखादा विद्यार्थी असतो, बुद्धिमान आहे, अभ्यासू आहे, सुंदर पेपर लिहिलाय, 90-95% मार्क पडतील असा पेपर लिहिलाय, परंतु त्याला 90-95% मार्क पडतील याची ग्वाही परीक्षकांना द्यावी लागते. त्याने पेपर लिहावा लागतो, पेपर परीक्षकांना तपासावा लागतो, परीक्षकांना त्याला 95 मार्क द्यावे लागतात, ते मार्क आणि पेपर विद्यापीठात पाठवावा लागतो आणि मग विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. अभ्यास तुमचा आहे, पण तुम्ही 95% मार्क घेण्यास पात्र आहात हे परीक्षकांना सांगावं लागतं विद्यापीठाला, तेव्हा विद्यापीठ डिग्री देतं. तसं तुम्ही निर्विकारी झालात, विकार टाकलेत आणि देवापुढे उभे राहिलात, परंतु संतांना सांगावं लागतं की देवा, हा भक्त, हा माझा भक्त देव बनण्यास योग्य आहे, तेव्हा देव तुम्हाला सायुज्य मुक्ती देतो किंवा संतपद देतो. अभ्यास तुमचा आहे, गडगंज अभ्यास आहे, भरपूर अभ्यास आहे, पेपर छान लिहिलाय, 95% मार्क पडतील इतका पेपर छान लिहिलाय, पण परीक्षकांना सांगावं लागतं विद्यापीठाला की याला 95% मार्क पडतात, तेव्हा विद्यापीठ 95% मार्क देऊन तुम्हाला डिग्री देतं. तसं तुम्ही साक्षात देव बनलायत आणि देवापुढे उभं राहिलात, पण संतांनी सांगावं लागतं की देवा हा देव बनण्यास योग्य आहे, तेव्हा देव तुम्हाला देव पण देतो आणि आपल्यात मिसळून घेतो, सायुज्य देतो. आणि म्हणून संत शरणागती करायची. आणि मारुतीराय संत आहेत आणि भगवंतही आहेत, महादेवाचा अवतार म्हणजे भगवंत आहेत, पण प्रामुख्यानं मारुतीराय संत आहेत. या अवतारात मारुतीराय प्रामुख्यानं संत आहेत, राम भक्त आहेत, रामदूत आहेत, रामदास आहेत, रामाचे दास आहेत, दास्यत्वच केले रामाचं. आणि अशा महासंताला तुकोबराय शरण गेलेत आणि हनुमंतरायाच्या दारात उभे राहिलेत आणि म्हणतायत, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. तुकोबारायचा एक स्वभाव होता, तुकोबाराय फक्त देवाला शरण जात होते, बाकी कोणाला नाही. तुकोबाराय बोलले स्वमुखानं, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, हे नारायणा, मी तुझ्याशिवाय कोणाला शरण जाऊ आणि जाणार नाही. नारायणा देवा, मी शरण जाईल तर तुलाच, बाकी इतर कोणाला नाही. आणि म्हणून तुकोबाराय फक्त नारायणाला शरण जात होते, अर्थात तुकोबाराय फक्त देवाला शरण जात होते आणि देवासोबत देवाच्याच गोष्टी करीत होते, इतर काही बोलतच नव्हते. आणि म्हणून महाराज स्वमुखानं बोलतात, आता बोलण्याची नाही देवाविन काही, आता बोलण्याची नाही देवाविन काही. तुकोबाराय फक्त देवाला शरण जात होते आणि देवाच्या अर्थात परमार्थाच्याच गोष्टी करत होते. मारुतीराय देव आहेत, हरिहरा भेद, मारुतीराय महादेव आहेत, मारुतीराय हर आहेत, विष्णू म्हणजे हरी, महादेव म्हणजे हर, आणि हे हर कोण आहेत? मारुतीराय आहेत. पण मारुतीराय महादेव आहेत अर्थात हर. आणि मग हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेच्या ठाई, एक वेलांटीची नाड. आणि म्हणून हरी आणि हर हे एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून मारुतीराय साक्षात महादेव आहेत आणि महादेव आणि विष्णू एकच आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग महादेवच नारायण आहेत. आणि म्हणून एक प्रकारे तुकोबाराय नारायणाच्या दारात उभे राहिलेत, हनुमंतरायाच्या दारात उभे म्हणजे महादेवाच्या दारात, पर्यायानं नारायणाच्या दारात उभे आहेत. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. हे मारुतीराय एक प्रकारे नारायणच आहेत. का तर मारुतीराय महादेव आहेत आणि महादेव आणि नारायण यात फरकच नाही हो, हरिहरा भेद नाही नका करू वाद. तात्पर्य, तुकोबराय मारुतीरायाच्या दारात उभे आहेत, याचा अर्थ संत आणि भगवंताच्या दारात उभे आहेत. मारुतीराय संत आहेत, भगवंत आहेत.
आणि तुकोबाराय बोलतायत की शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. मारुतीराय दूत आहेत आणि प्रामुख्यानं रामाचे दूत आहेत. प्रभू रामचंद्राचे दूत आहेत. दूत कुणाला म्हणतात की जो एका बलाढ्य माणसाचा संदेश दुसऱ्या बलाढ्य माणसाला नेऊन पोहोचता करतो, तो दूत असतो. एका राजाचा संदेश, एका राजाचा निरोप दुसऱ्या राजाला द्यायचा, तो राजदूत असतो. बारीक सारी किरकोळ गोष्टीचे निरोप देतो आपण, त्याला दूत म्हणा किंवा नका म्हणू. साधारण मनुष्य आहे, त्याने काय निरोप दिला, त्या माणसाला निरोप दिला, त्यालाही दूत म्हणलं चालतं. पण व्यवहारात दूत कुणाला म्हणतात की एक मोठा सम्राट आहे, राजा आहे, आणि त्याचा काय निरोप आहे ते दुसऱ्या मोठ्या राजाला द्यायचा आहे, तो राजदूत. तसं प्रभू रामचंद्र ब्रह्मांड नायक, विश्वाचा राजा, आणि या राजाचा निरोप, राजाचा संदेश मारुतीराय पोहोचते करायचे. म्हणून मारुतीराय दूत आहेत, रामभक्त आहेत, दूत आहेत. मारुतीरायाने कुणाला निरोप दिला? मारुतीरायाने प्रभू रामचंद्राचा निरोप संदेश प्रामुख्याने रावणाला दिला. रावणा, सीता मातेला सोड, अन्यथा तुझी लंका राहणार नाही. मारुतीराय दूत होते. प्रभू रामचंद्राने सांगावून मारुतीरायाने जाऊन पटकन तो निरोप रावणासारख्याही बलाढ्य माणसाला द्यावा. दूत होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे रामदूता, हे मारुतीराय, तू रामाचा दास आहेस, रामाचा भक्त आहेस, रामाचा दूत आहेस. मी तुझ्या दारात उभा आहे, तुला शरण आलोय. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. शरण शरण हनुमंता तुझ आलो रामदूता. हे हनुमंता, हे रामदूता, मी तुला शरण आलोय. पण कशा करता शरण आलंय हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. हे मारुतीराय, हे रामदूता, मी तुम्हाला शरण आलोय. कशा करता? तर भक्ती काय असते मला समजून सांगा, भक्तीच्या वाटा काय आहेत मला समजून सांगा. आणि म्हणून तुकोबाराय मारुतीरायाकडून भक्ती समजून घेत आहेत. का? तर मारुती संत आहेत, मारुती भगवंत आहेत, मारुती महादेव आहेत. आणि संताकडून, भगवंताकडून भक्ती समजून घ्यायची असते. नम्रता आहेत. तुकोबाराय लिनता घेत आहेत. हो, तुकोबाराय जीवनमुक्त, तरी लिनता घेत आहेत स्वतःकडं. लहानपण घेत आहेत. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुकोबाराय स्वतःकडे लहानपण घेतात, जीवनमुक्त असू नये. आणि मारुतीरायाला म्हणतात, हे मारुतीराय, मी तुम्हाला शरण आलोय. तुकोबाराय मारुतीरायाच्या तोडीचे होते, काय लहान नव्हते. बोथ व्हेरी इक्वल. तुकोबाराय आणि मारुतीराय एकाच तोडीचे होते, दोघं महासंत होते. पण तरी स्वतःकडे लिनता घेतली, नम्रता घेतली, आणि म्हणतात, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता. हे रामदूता, हे हनुमंता, हे मारुतीराय, मी तुम्हाला शरण आलोय. का आलोय? मला भक्तीच्या वाटा दाखवा. भक्ती काय असते मला सांगा. मग काय असते भक्ती? हा भगवंत, हा मारुती संत आहे, हा मारुती भगवंत आहे. मारुती महादेव आहे आणि महादेव नारायण आहे, नारायण महादेव आहेत. म्हणजे एक प्रकारे भगवंतालाच तुकोबाराय विनंती करतात की भगवंता, भक्ती काय मला सांगा, भक्ती काय मला सांगा. मग काय भक्ती आहे? भगवान गीतेत, ज्ञानेश्वरीत भक्ती काय सांगतायत? मारुतीराय भक्ती सांगतायत म्हणजे भगवंतच भक्ती सांगतोय. मुद्दा लक्षात घ्या. मारुतीराय महादेव आहेत आणि महादेव नारायण आहे, नारायण महादेव आहे. मग मारुतीरायाला भक्ती सांगा म्हणतायत म्हणजे एक प्रकारे तुकोबाराय भगवंतालाच भक्ती सांगा म्हणतायत. आणि मग भगवंत काय भक्ती सांगतायत? गीतेत, ज्ञानेश्वरीत भगवंत भक्ती काय सांगतायत? भगवंत बोलतायत, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. एर तो पांडवा वाणिज्य कर. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा.
एर तो पांडवा वाणिज्य करणे. नरबराने भक्ती सांगितली भगवंताच्या मुखातून. 18 अध्यायात नरबरा बोलतायत भगवंताच्या मुखातून की भक्ती काय. भगवंत बोलतात तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. एर तो पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या इच्छेसारखं वागणं ही देवाची भक्ती असते. स्वामीचे मनोभावा, स्वामी म्हणजे देव, मनोभाव म्हणजे इच्छा. स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची, सकारात्मक सांगितलं, हेची परमसेवा. एर तो पांडवा वाणिज्य करणे. देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती आहे. आणि देवाची इच्छा सोडून बाकीचं काही करणं तर भक्तीतला बाजार आहे, भक्तीतला चाटळपणा आहे. एर तो पांडवा वाणिज्य करणे. म्हणून ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला काय हवं हे जाणून घ्या आणि तसं तसं वागा. याला भगवंत अर्थात ज्ञानोबा भक्ती म्हणतात. मुलाने आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणे ही मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. पत्नीने पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे ही पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्याने गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणे ही शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. नोकराने मालकाच्या इच्छेप्रमाणे वागणे म्हणजे नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा. एर तो पांडवा वाणिज्य करणे. ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला काय हवंय ते जाणून घ्या, तसं तसं वागा. याला ज्ञानोबा भक्ती म्हणतात, याला भगवंत भक्ती म्हणतात. सकाळची वेळ एक नौकर होता, एक मालक होता. सकाळची वेळ एक नौकर आणि एक मालक. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी कब्बर चहा घेऊन ये. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. आता सकाळची वेळ 7-8 वाजले, सकाळची वेळ. मालक नौकराला म्हणतो, जा रे माझ्यासाठी चहा. नौकर गेला आणि जेवणाचं ताट घेऊन आला. दुपार झाली, 12 वाजले. मालकाला भूक लागली. मालक म्हणतो, जा रे माझ्यासाठी जेवण घेऊन ये. नौकर गेला आणि चहा घेऊन आला. आता मालकाने चहा सांगितलं तेव्हा जेवण आणलं, जेवण सांगितलं तेव्हा चहा आणला. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा आहे का गैरसेवा आहे? अर्थातच गैरसेवा आहे. मालकाला ज्या वेळेस जे हवंय नोकरांना त्यावेळेस ते मालकाला पुरवावं. ही नोकराकडून मालकाची केली जाणारी सेवा आहे. आणि असं न वागणं म्हणजे मालकाची गैरसेवा आहे. देव म्हणतो, माझं डोकं दुखतंय, भक्तांनो माझं डोकं दाबा, आणि तुम्ही जाऊन देवाचे पाय दाबायला लागले. ही देवाची सेवा नसून गैरसेवा आहे. देव म्हणतो डोकं दुखतंय, तुम्ही डोकं दाबा, पाय दाबू नका. देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं तसं वागा. ती देवाची भक्ती असते. अर्थात भगवंताच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची भक्ती आहे. मग भगवंताची नेमकी इच्छा काय? भगवंताच्या इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची भक्ती आहे. मग भगवंताची नेमकी इच्छा काय? तर भगवंत गीतेमध्ये प्रामुख्याने आपल्या 3 इच्छा व्यक्त करतायत. आणि भगवंत बोलतायत की चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगमुपाश्रित मच्चित्त सततम भव. ज्ञानोबा बोलतायत, तुवा उचित कर्मे आघवी आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. या श्लोकातून आणि या ओव्यातून भगवंताने ज्ञानोबा सांगतायत की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्माभिमान आणि फलेच्छा टाकून कर्तव्य आणि प्रभुपूजा समजून ईश्वरा प्रीत्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने करा. याला सोपं करायचं असेल तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा.
आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. आपलं प्रत्येक कर्म ईश्वरार्पण बुद्धीने करा, भगवंताची पूजा म्हणून करा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय मज कारणे ऐसे करी. इकडचा तांब्या इकडे करायचं, देवाच्या शिवेचे प्रित्यर्थ करा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. आपली प्रत्येक क्रिया देवाची पूजा म्हणून करा. ही भगवंताची पहिली इच्छा आहे. भगवंताची दुसरी इच्छा, हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. अर्थात मुखानं सातत्यानं हरिनाम घ्या. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कसा? निश्चित जाण माझा. तात्पर्य, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. देवाची पहिली इच्छा. देवाची दुसरी इच्छा, हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. देवाची दुसरी इच्छा. आणि देवाची तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. भगवंतानं गीतेत ज्ञानेश्वरीत आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्यात आणि भगवंताच्या 3 इच्छेप्रमाणे आम्ही वागणं ही भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. आणि या 3 गोष्टीपैकी काही करणं आणि काही सोडून देणं हा भक्तीतला बाजार आहे, भक्तीतला चाटळपणा आहे. धनवारा लिहितात की एरतो पांडवा वाणिज्य करणे, तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. एरतो पांडवा वाणिज्य करणे, याला परिपूर्ण भक्ती म्हणतात. आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. सातत्यानं देवाच्या नामाचा जाप करा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही परिपूर्ण भक्ती आहे. ही देवाची इच्छा. या 3 गोष्टीसारखं तुम्ही वागावं. या 3 गोष्टीसारखं वागणं म्हणजे तुम्ही देवाची इच्छा पूर्ण केली. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे देवाची भक्ती होय, परिपूर्ण भक्ती होय. आणि मग ज्ञानबारा लिहितात की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. ए ऋतू पांडवा वाणिज्य करणे. आणि म्हणून मी बोलून गेलो की ज्याची आम्ही भक्ती करतो त्याला भक्तीत काय हवंय हे जाणून घ्या. ज्याची भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागा. याला भगवंत आणि ज्ञानबारा भक्ती म्हणतात. तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा. ए ऋतू पांडवा वाणिज्य करणे. ही मारुतरायाने तुकोबारायला भक्ती शिकवली. भगवान श्रीकृष्ण भक्ती शिकवतात म्हणजेच महादेव शिकवतात, आणि महादेव शिकवतात म्हणजेच मारुतीला शिकवतात. कारण हे तिघं एकच आहेत. हे तिघं एकच आहेत. मारुतराय महादेव आहेत, महादेव नारायण आहेत, आणि हे नारायण कृष्ण आहेत. आणि म्हणून गीतेत कृष्ण जे बोलले एक प्रकारे महादेवच बोललेत, एक प्रकारे मारुतरायच बोलले. का तर मारुतराय महादेव आणि कृष्ण यात भेदच नाही आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. आणि मग तुकोबाराय म्हणतात की शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. मारुतरायाने भक्तीच्या 3 वाटा दाखवल्या. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस सारखं तोंडानं देवाचं नाव घ्या. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. तुकोबाराय या 3 गोष्टी जीवनात आणा. ही भक्ती आहे. मारुतराय बोलतात तुकोबारायला, चेतसा सर्व कर्मानी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोग मुपाश्रित मच्चित्त सततम भव. तुवा उचित कर्मे आगवी आचरोनी मजार पावी परी चित्तवृत्तीने असावी आत्मरूपी. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. मारुतरायाने तुकोबारायला भक्तीच्या वाटा दाखवल्या, या 3 वाटा. शिवाय भक्ती आणखी 9विधा प्रकारची आहे. नवविधा भक्ती काय? श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. ही 9विधा भक्ती आहे. काय? श्रवण म्हणजे भगवंताचं कीर्तन श्रवण करा, गुणगान श्रवण करा, लीला श्रवण करा. कानानं भगवंताचं जे जे असेल ते ऐकत राहणं, कीर्तन प्रवचन वगैरे सगळं झालं. मग ती श्रवण भक्ती आहे. कीर्तन भक्ती, मुखानं देवाचं सातत्यानं नाम घेणं, ही कीर्तन भक्ती आहे. कारण कीर्तन या शब्दाचाच अर्थ होतो तोंडाने देवाचं नाव घेणं.
ती कीर्तन भक्ती आहे. किंवा प्रवचन कीर्तन करणं, तोंडाने देवाचं नाव घेणं ही कीर्तन भक्ती आहे. स्मरण, सातत्यानं भगवंताचं ध्यान करणं हे स्मरण भक्ती आहे. पादसेवन, देवाच्या पायावर साष्टांग दंडवत करणं पादसेवन आहे. चरणाची सेवा देवाची ते पादसेवन आहे. अर्चन, देवाची सातत्यानं पूजा करणं, सातत्यानं म्हणजे नियमानुसार देवाची पूजा करणं ते अर्चन आहे. वंदन, देवाला वंदन करत राहणं, इथं साष्टांग दंडवत आलं आहे. देवाला हात जोडणं, वंदन करणं, प्रार्थना करणं. दास्य, देवाचं दास्यत्व करायचं. सख्य, देवासोबत मैत्रीण राहायचं जसं अर्जुन राहिला. आणि आत्मनिवेदन, देवाला सर्वस्व समर्पण करायचं ते आत्मनिवेदन. ही नवविधा भक्ती आहे. यातली हनुमंतरायाने आपल्याकडे घेतली होती दास्य भक्ती. हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे दास होते. हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे दास होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की दास्यत्व निकट हनुमंते पै केले, दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. हनुमंतराय प्रभू रामचंद्राचे दास होते. दास्य भक्ती स्वीकारली त्यांनी की जी सगळ्यात कठीण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखील रामचरण. ही दास्य भक्ती महाकठीण आहे, महाकठीण आहे, पण ती मारुतीरायाने स्वीकारली. दासाला स्वतःचं मन नसतं, दासाला स्वतःचं जीवन नसतं, दासाला स्वतःचं अस्तित्व नसतं. सेवके करावे सांगितले काम, ते होतू पण कामा नये. मालकाने सांगितलं की सेवकाला करावंच लागतं, तिथं तोंड दडून किंवा तोंड वाकडं करून भागतच नाहीये. ते होतू पण कामा नये. सेवके करावे सांगितले काम, मालकाने सांगितले ते सेवकाने गुपचूप करायचं. तिथं आर्ग्युमेंटच नाही, माघारी बोलायचंच नाही, हसत हसत करायचं, तोंड वाकडंच करायचं नाही. तर कोवारा म्हणतात ते होतू पण कामा नये. सेवके करावे सांगितले काम, सेवके करावे सांगितले काम. मालक सांगेल ते काम सेवकानं करायचं. मालक सांगेल ते सेवकानं करायचं. आणि या सेवकाला दास म्हणतात, सेवकाला दास म्हणतात. महाभारताचं युद्ध अंतिम टप्प्यात आलं होतं. पितामह भीष्म यांनी प्रतिज्ञा केली की उद्या मी पृथ्वी निष्पांडवी करेल. एक तर मी मरेल, नाही तर पांडवांना मारेल. अंतिम युद्ध करून येईल. आणि मग सकाळी उठल्यानंतर युद्धाला जाताना त्यांचे जे दोन दास होते, पितामहाचे 2 दास, ते पितामहाला तयार करायचे. त्या अंगावर कपडे, चिलखत, शस्त्र अस्त्र सगळं पितामहाच्या अंगावर घालून सुसज्ज करायचे. तर या दिवशी, ज्या दिवशी पृथ्वी निष्पांडवी करायची होती, त्या दिवशी पितामहाला सगळे शस्त्रास्त्र चिलखत वगैरे घालून सुसज्ज केले दासाने. आणि पितामह हळूच म्हणतात की दासानो, आजपासून तुम्ही मुक्त झाले, आजपासून तुम्ही मुक्त झाले. ते 2 दास म्हणाले, पितामह तुम्ही असं का बोलायले? तर पितामह म्हणतात की आज मी निर्णायक अंतिम युद्ध करणार आहे. मी जाईल नाही तर पांडव जाईल, पण निर्णायक युद्ध. कदाचित मी उद्या नसेलही. मी तुम्हाला माझ्या दास्यत्वातून मुक्त करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भविष्यात तुम्ही कुणाचाही दास बनू नका. पितामह त्या 2 दासाला म्हणतायत की भविष्यात तुम्ही कुणाचाही दास बनू नका. का? तर दासाला स्वतःचं मन नसतं, दासाला स्वतःचं जीवन नसतं. दास हा चाकर असतो. मालकाने सांगावं आणि दासानं ऐकावं. सुट्टी हवी असेल, प्रार्थना याचना करावी लागते की मालक मला सुट्टी हवी. दिली मालकाने तर ठीक आहे, नाही तर गुपचूप बसावं लागतं.
एक प्रकारे बंदिस्त जीवन असतं. नोकराचं दासाचं जीवन बंदिस्त किंवा लाचार असतं म्हणलं तरी चालेल. त्याला स्वतःचं मनच नसतं. व्यवहारातलं सांगतो, व्यवहारातलं की दासाचं जीवन कसं असतं. आदरणीय अमिताभ बच्चन यांचा मर्द सिनेमात एक डायलॉग आहे. मर्द सिनेमात एक डायलॉग आहे. अमिताभ म्हणतायत कि नौकर की ऊंचाई मालिक के जूते के बराबर होती है. नौकर की ऊंचाई मालिक के जूते के बराबर होती है. अमिताभ म्हणतायत की नौकराची उंची, दासाची उंची ही मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. नौकराची, दासाची उंची ही मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. याचा अर्थ नौकर, दास किती मोठा असू द्या, नौकर आहेत कोणत्याही पदावर असू द्या, 2 लाख 3 लाख 4 लाख पगार आहे, नौकर आहे 3 लाख पगार आहे, 3 लाख पगार आहे, नौकर आहे 3 लाख पगार आहे, पण त्या नौकराची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. त्याची उंची बुटापेक्षा कमीच असते. नौकर खूप खूप पगारावर आहे, मोठा पगार आहे, मोठं पॅकेज आहे, 15 लाख 20 लाख 25 लाख 30 लाख असं मोठं पॅकेज आहे. पण तुम्ही नौकरच, पॅकेज 30 लाखाचं आहे, नौकर आहात पॅकेज 30 लाखाचं आहे, किंवा पगार गडगंजे 3 लाख रुपये महिना आहे, नौकर आहात 3 लाख रुपये महिना आहे, पण तुमची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. तुमची उंची मालकाच्या बुटापेक्षा कमीच असते. हे अमिताभ बोलत आहेत आणि वास्तव आहे. वास्तव आहे. नौकर की ऊंचाई मालिक के जूते के बराबर होती है. नौकर किती मोठा असू द्या, दास किती मोठा असू द्या, त्याची उंची मालकाच्या बुटापेक्षा जास्त नसते. तात्पर्य, नौकर दास लाचार असतो. आणि म्हणून पितामह भीष्म म्हणाले की माझ्या दास्यत्वातून आज तुम्ही मुक्त झालेत, भविष्यात कोणाचा दास बनू नका, चुकूनही कोणाचा दास बनू नका. का तर दासाला स्वतःचं मन नसतं, दासाला स्वतःचं जीवन नसतं, दास लाचार असतो. आणि नौकरदार दासच आहेत. 3 लाख पगार आहे, फार मोठे साहेब आहेत, 3-3 लाख पगार आहे, 2 लाख पगार आहे, पण जीवन लाचार आहे. ते दास्यत्वच आहे. नोकरी दास्यत्वच आहे, लाचारी असते, स्वतःचं मन नसतं. आणि म्हणून सेवके करावे सांगितले काम, तेथे होतू पण कामा नये. मालकाने सांगितलं हे कर, तिथं तोंड वाकडं करायचं का मी करतो बघतो, नाही, अजिबात नाही. ते तर होतू पण कामा नये. हो तू हे असं तर हे अजिबात नाही. हो, बस म्हणला बसला, उठ म्हणला उठला, डबल दिली की सुटला, डबल दिली की सुटावंच लागतं. मालक सांगेल ते करावंच लागतं. हे दासाचं जीवन आहे. तुम्ही किती मोठे असा, दास दासच, नौकर नौकरच. आणि म्हणून पुराणे माणसं असं बोलतात की उत्तम खेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. कनिष्ठ नोकरी. दास हा दासच असतो. आणि म्हणून पितामहानं ते आपल्या 2 दासाला आपल्या दास्यत्वातून मुक्त केलं. जा म्हणले आजपासून कोणाची चाकरी दास्यत्व करू नका. दासाचं जीवन लाचार असते, दासाला जीवन नसते, दासाला मन नसते. का तर सेवके करावे सांगितले काम, ते हुतू पण कामा नाही. हे दास्यत्व आहे. मारुतीराने दास्यत्व केलं भगवंताचं, प्रभू रामचंद्राचं. पण परमार्थातलं दास्यत्व वेगळं असतं. परमार्थात आम्ही देवाचे दास असतो का देव आमचा दास असतो? काय उत्तर आहे तुमचं? आम्ही भक्त आहेत. परमार्थात भक्त देवाचा दास आहे का देव भक्ताचा दास आहे? नाथ महाराज उत्तर देत आहेत, एका जनार्दनी भक्त, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. नाथ महाराज, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. परमार्थात तुम्ही आम्ही भक्त जरी देवाचं दास्यत्व करत असलो, परंतु खऱ्या अर्थानं आम्ही देवाचे दास नसतो, देव आमचा दास असतो. देव आमचा दास असतो. आणि म्हणून परमार्थात देवाचं दास्यत्व करण्यातही महानता आहे.
कारण आम्ही देवाचे दास बनलो की देव आमचा दास बनतो. एका जनार्दनी भक्त देव त्यांचा अंकित दास होय. परमार्थात देवच आमचा दास असतो. कारण देवाला भक्ताची चाकरी करायला फार आवडते. परंतु तरीही दास्यत्व थोडं कठीण असते. हे दास्यत्व मारुतीरायाने प्रभू रामचंद्राचं केलंय. आणि दास्य भक्ती आहे. नवविधा भक्तीमध्ये ही दास्य भक्ती आहे. श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमधली दास्य भक्ती मारुतीरायाने केली आहे आणि मोठ्या ताकदीनं केली आहे. आणि मग दास्य भक्ती म्हणलं की मारुतीरायाचं उदाहरण डोळ्यापुढे येतं. मारुतीरायाचं उदाहरण पुढे येतं. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून हे देखील रामचरण. तर हनुमंतराय तुकोबाराला म्हणतात की तुकोबाराय भक्तीच्या वाटा विचारतात ना तुम्ही. मी दास्य भक्ती केली, मी दास्य भक्ती केली, नवविधा भक्ती आहे, मी त्यातली दास्य भक्ती स्वीकारली. तुकोबाराय या 9 पैकी तुम्ही कोणती स्वीकारा, तुम्हाला बंधन नाही आहे. श्रवण कीर्तन स्मरण पाद सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या 9 पैकी कोणतीही स्वीकारा तुकोबाराय. हनुमंतराय म्हणतात तुकोबाराय या 9 पैकी कोणतीही स्वीकारा, तुम्हाला मोकळीक आहे. पण मी दास्यत्व स्वीकारलं, दास्य भक्ती स्वीकारली. आणि दुसऱ्या 3 वाटा या नवविध भक्तीच्या 9 वाटा दाखवल्या. आणि दुसऱ्या 3 वाटा कोणत्या की तैसे स्वामीचे मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एरतो पांडवा वाणिज्य करणे. भक्तीच्या दुसऱ्या 3 वाटा म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं ही देवाची भक्ती. भक्तीत देवाला काय हवं हे जाणून घ्या. तुम्ही देवाची भक्ती करताना देवाला काय हवं हे जाणून घ्या, तसं तसं वागा. ती देवाची खरी भक्ती, परिपूर्ण भक्ती आहे. मग देवाची काय इच्छा आहे तर देव म्हणतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेसही तुमचं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी आपल्या जीवनात अनुकरणं म्हणजे देवाची परिपूर्ण भक्ती होय. आणि या भक्तीच्या 3 वाटा आहेत. आणि नवविधा भक्ती ह्या 9 वाटा अशा एकूण भक्तीच्या 12 वाटा. आकड्यात घेण्याची गरज नाही, 12-13 म्हणायची गरज नाही, आकड्यात घेण्याची गरज नाही. पण या वाटा मारुतीरायाने दाखवल्यात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हे मारुतीराय, हे हनुमंता, मी तुम्हाला शरण आलोय, तुमच्या दारात उभा आहे, मला भक्तीच्या वाटा दाखवा. तर या भक्तीच्या वाटा मारुतीरायांनी तुकोबारायला दाखवल्यात. मज दावा व्याजी सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावा व्याजी सुभटा. हे सुभटा, सुभट म्हणजे योद्धा. मारुतीराय मोठा योद्धा होते, महान योद्धा होते. म्हणजे हे सुभटा, हे महायोद्ध्या, मला भक्तीच्या वाटा दाखव. तर या आपण बोललोत, या भक्तीच्या वाटा दाखवल्यात. पुढे अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय लिहित आहेत, हे मारुतीराय, तुम्ही शूर आहात, धीर आहात. तुम्ही शूर आहात, धीर आहात. तुकोबाराय लिहित आहेत की शूर आणि धीर, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी ती स्वादर. हे मारुतीराय, तुम्ही शूर आहात आणि सोबत धीर आहात. शूर आणि धीर या दोन्ही शब्दाचे 2-2 अर्थ होतात. शारीरिक बळाचा विचार केला तर मारुतीराय शूर होते आणि धैर्यवानी होते. किती शूर होते? मारुतीरायांनी अख्खा द्रोणागिरी उपटून आणला होता. उपटून आणला होता. ती संजीवनी त्या वैद्याने सांगितलं लंकेतल्या की जा म्हणले संजीवनी घेऊन या. मारुतीराय गेले, ती संजीवनी कळानं अख्खा द्रोणागिरीच उचलला. काय ताकद असेल, ही शूरता आहे मारुतीरायाची. शूर आणि धीर, अख्खा द्रोणागिरी उचललाय, ही मारुतीरायाची शूरता आहे. लंकेमध्ये गेले, सगळी लंका जाळून आली.
ही मारुतीरायाची शूरता आहे. त्यांचा गदा पडला की चेंदामेंदाच व्हायचा समोरच्याचा. ही मारुतीरायाची शूरता आहे. बळ मारुतीराय म्हणजे बळ आणि बळ म्हणजे मारुतीराय. बळाचा महामेरू, बलवान होते. पण शूर या शब्दाचा अर्थ केवळ बळ इथपर्यंतच मर्यादित नाही. तर खरा शूर कोण? तुकोबाराय म्हणतात की शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर हा तुकोबारायचा खरा शूर काय सुचवतो? शारीरिक बळ ही तर शूरता आलीच, पण तुकोबारायांना काय सुचवायचं की मारुतीराय शूर आहेत. तर तुकोबाराय शूर या शब्दाची व्याख्या सांगतायत आणि तुकोबाराय लिहित आहेत की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. शूर कोण? ज्यांनी संसार जिंकलाय तो शूर. जो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडलाय तो शूर. जो मुक्त झालाय तो शूर. मारुतीराय शूर होते, अर्थात मारुतीरायाने संसार जिंकला होता. मारुतीराय जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडलेले होते. मारुतीराय 7 चिरंजीवापैकी आहेत. तसे 8 चिरंजीव आहेत, पण 7 प्रख्यात आहेत. मारुतीराय 7 चिरंजीवापैकी एक आहेत आणि या 7मध्ये सर्वात महान आहेत. कोण आहेत 7 चिरंजीव? मारुतीराय, विभीषण, परशुराम, अश्वत्थामा, कृपाचार्य, व्यास महर्षी, बलिराजा हे 7 चिरंजीव आहेत. आणि मार्कंडेय हे 8वे चिरंजीव आहेत. 7 मानले ते पहिले 7, 8 म्हणलं तर मार्कंडेय घालायचं. मारुतीराय चिरंजीव आहेत. चिरंजीव म्हणजे ज्याला कधी मरण येत नाही त्याला चिरंजीव म्हणतात. मारुतीराय चिरंजीव आहेत. कल्पाच्या अंतापर्यंत ते इथे राहणार आहेत. मारुतीरायाने संसार जिंकलाय म्हणून ते शूर आहेत. मारुतीरायाचा अवतार झाला. मारुतीरायाला भूक लागली. छोटंसं बालक आईला म्हणाले भूक लागली आई काय खाऊ? आईने सांगितलं की सूर्य उगवल्यानंतर तुला एक लाल फळ दिसेल ते लाल फळ खाऊन टाक. आता सूर्य उगवला, बघताय तर आभाळात सूर्य आलाय. त्यांना लाल फळ तेच वाटलं, सूर्यच वाटलं. भरली उड्डाण, गेले सूर्याला धरायला. बालपणी गेला तो सूर्याला धरायला. हादरली ही धरणी थरथरले आसमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. दादा कोंडके. काय गाणे होते दादा कोंडकेचे, अर्थभरीत. गाण्याच्या हद्दीपर्यंत, बाकीचं जाऊ द्या, बाकीचं नाही बोलत मी, पण गाण्याच्या हद्दीपर्यंत दादा कोंडकेचे गाणे अर्थभरीत असायचे. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. सुंदर गाणे होते. मारुतीरायाने उड्डाण भरलं आणि सूर्याला खायला गिळायला निघालेत. ही खबर इंद्राच्या कानावर गेली. इंद्राने साधा प्रयोग करून पाहिला, पण मारुतीराय अवरणा गेले. शेवटी इंद्राने वज्र फेकलं, वज्र सोडलं. वज्राचा पहार इथं हनवटीवर झाला, मानेवर झाला. मारुतीरायाला चक्कर आली आणि खाली पडले. इंद्राच्या वज्राने पर्वताचे तुकडे व्हायचे. शेवटी आता मारुतीरायाचं तोंड आहे, ते वज्र कुठं बसलं? या हनवटीला आणि मानेला. तिथं जखम झाली आणि मग त्यांना नाव पडलं हनुमान. त्या वज्राचा प्रहार झाला हनवटीवर आणि मानेवर, म्हणून मारुतीरायाला नाव पडलं हनुमान. पण ज्यावेळेस त्यांना मूर्छा आली त्यावेळेस वायुदेव क्रोधित झाले. सगळा वायू आकर्षण करून घेतला. म्हणजे मी जीवसृष्टी नाहीशी करील, माझा मारुती नाही शुद्धीवर आला तर मी जीवसृष्टी नाहीशी करील. सगळा वायू शोषण करून घेतला. प्राणी तडफडू लागले हवेशिवाय, ऑक्सिजनशिवाय.
सगळे ब्रह्मदेव महादेव इंद्र सगळे धावत 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 भगवान विष्णूकडे गेले. भगवान विष्णू आले वायुदेवाकडं, विनंती केली, सोडून द्या म्हटले, तुमच्या मारुतीला काही होणार नाही म्हटले, तुमचा मारुती चिरंजीव होईल. हे भगवान विष्णूंनी दिलेला आशीर्वाद आहे. तुमचा मारुती चिरंजीव होईल आणि त्याचं वज्राचं अंग होईल. आणि म्हणून मारुतीरायाचं नाव आहे वज्रांग, पण त्याचा शब्द पडला बजरंग. वज्र अंग, त्याचा शब्द पडला बजरंग. वज्र अंग, बजरंग. आणि म्हणून मारुतीरायाचं दुसरं नाव बजरंग बी आहे. आणि असे मारुतीराय शूर. तर केवळ शारीरिक दृष्ट्या त्यांचं बळ आहे म्हणून ते शूर होते असं नाही, तर मारुतीरायाने संसार जिंकलाय म्हणूनही ते शूर आहेत. का तुकोबाराय शूराची व्याख्या सांगतायत. तुकोबाराय शूराची व्याख्या सांगतायत की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. ज्यांनी संसार जिंकलाय, जो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडलाय, जो मुक्त झालाय, तो शूर असतो. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. मारुतीरायाने संसार जिंकलाय, ते चिरंजीव आहेत, अयोनी संभवातले आहेत, चिरंजीव आहेत. त्यांनी संसार जिंकलाय म्हणूनही मारुतीराय शूर आहेत. आणि मग तुकोबाराय म्हणतात की शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. मारुतीराय तुम्ही शूर आहात, तुम्ही संसार जिंकलायत. जो भल्या भल्याला जिंकता येत नाही, जो ब्रह्मदेवाला जिंकता येत नाही. तुकोबाराय बोलतात करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार न उल्लंघवे सामर्थ्य. जो संसार ब्रह्मदेवाला जिंकता येत नाही, तो संसार मारुतीराय तुम्ही जिंकलाय. ब्रह्मदेवाला भलं मोठं आयुष्य असेल, पण ब्रह्मदेवी मरकाय. एरवी ब्रह्मपणाचे नि भडसे न चुकती पुनरावृत्तीचे वळसे निवट लिहायचे जैसे पोट न दुखे. ब्रह्मदेवी मरकाय, इंद्रय मरकाय. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ज्या पुण्याच्या शिदोरीने स्वर्गात गेले ते इंद्र झालेत, ती पुण्याची शिदोरी संपली की येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तया पुण्याची पावटी सरे सभेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्याचं गाठोडं घेऊन स्वर्गात गेले, इंद्र झाले. पुण्य भोगून झालं की पुन्हा मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं, इंद्रपदावून पदच्युत व्हावं लागतं. पुण्य वापरून झालं, पुण्य क्षीण झालं, इंद्रपद जातं, मृत्यू लोकात यावं लागतं, किडामुंगी बनावं लागतं. याला तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. इंद्र मरकाय, ब्रह्मदेव मरकाय, मारुतीराय मरके नाहीत. का? ते महादेव आहेत. हरी आणि हर, हरी आणि हर जन्म मृत्यू रहित आहेत. तेवी मरतीय जीवा करी अमर जे आहे. हे दोघंही हरी आणि हर तेवी मरतीय जीवा करी अमर जे आहेत. मरक्या जीवात ते अमर आहेत, जन्म मृत्यू रहित आहेत. आणि जो जन्म मृत्यू रहित आहेत, ज्याने जन्म मृत्यूवर विजय मिळवलाय, तो खरा शूर असतो. तो खरा शूर असतो. ज्याने संसार जिंकलाय, अर्थात जन्म मृत्यूवर विजय मिळवलाय, तो खरा शूर आहे. म्हणून महाराज म्हणतात की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. आणि म्हणून मारुतीराय शूर आहेत आणि मारुतीराय धीर आहेत. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आहेत, धीर आहेत, अर्थात धैर्यवान आहेत, धाडस आहे. रावणासारख्या माणसाच्या समोर उभा राहून सडेतोड उत्तर देऊन त्याची लंका पेटून येणं एका साधं धाडस आहे का? शारीरिकदृष्ट्या मारुतीराय बलवान आहेत, म्हणजे शूर आहेत आणि धैर्यवाने आहेत. तर शूर म्हणजे शारीरिक बल अधिक ज्यांनी संसार जिंकलाय तो शूर. आणि धैर्याचा विचार केला तर जो धाडसी आहे आणि ज्यांनी काम जिंकलाय तो खरा धैर्यवान किंवा धीर असतो. मारुतीरायाने काम जिंकला होता. या जगात दोनच संत होऊन गेले. तसे संतांनी काम करत जिंकलेच असतात, पण उदाहरण द्यायचं झालं तर कामदेव या दोघांना, कोण? एक शुकाचार्य आणि मारुतीराय,
शुकाचार्य आणि मारुतीराज या दोघांना आपल्या तावडीत गाठण्यासाठी रात्रंदिवस तळमळ करत होता कामदेव. एक दिवस कामदेव असा मोरकी बनत होता आणि ऋषी विश्वामित्राची आणि कामदेवाची भेट झाली. विश्वामित्र म्हणतात की कामदेव काय माझ्यासाठी जाळं विणता काय? कामदेव माझ्यासाठी जाळं विणता काय? कामदेव म्हणतो विश्वामित्र तुमच्यासाठी जाळ्याची काय गरज हो, तुम्हाला तर माझी मेनकाच पुरेशी आहे, तुम्हाला माझी मेनकाच पुरेशी आहे. आणि विश्वामित्र मेनकेच्या जाळ्यात अडकला. मग विश्वामित्र म्हणतात कुणासाठी जाळं विणतायत? तर कामदेव म्हणतो मारुती आणि शुकाचार्य. मारुती आणि शुकाचार्य माझ्या तडाख्यात सापडत नाहीत, त्यांच्यासाठी मी कामाचं जाळं विणतोय. आणि शेवटपर्यंत मारुती आणि शुकाचार्य या कामदेवाच्या कामाच्या जाळ्यात नाहीच सापडे. आणि म्हणून जो काम जिंकतो तो खरा धीर असतो, तो खरा धीर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. काम जिंकलाय, कामाने भल्या भल्याची फजिती केली आहे. ब्रह्मदेव, पराशर, इंद्र, चंद्र, नारद या कामाने भल्या भल्याची फजिती केली. ब्रह्मदेव मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. काय म्हणतात तुकोबार आहे? मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. ब्रह्मदेव आपल्या स्वतःच्या मुलीच्याच मागे धावला. ब्रह्मदेवाला खरमुख आहे आणि म्हणून ब्रह्मदेव अपूजनीय ठरले. ब्रह्मदेवाचं कुठं मंदिर नाही, त्यांची पूजा होत नाही. का? मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. ब्रह्मदेवाला काम जिंकता आलं नाही. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र तर अहिल्याकडे गेला, पण त्याला भोग पडली अंगाला. चंद्रही काळा झाला, नारद चुकला चाळा भजनाचा, नारदची नारदी. आणि मग तुकोबारा देवाकडे प्रार्थना करतात की दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. ही दुर्बुद्धी आहे. काम वासना, परस्त्री, परद्रव्य परणारीचा अभिलाष, ही दुर्बुद्धी आहे. देव मला ही दुर्बुद्धी होऊ देऊ नको. तुकोबारा प्रार्थना करतात देवाकडे, दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. ही दुर्बुद्धी ब्रह्मदेवाला झाली, इंद्राला झाली, चंद्राला झाली, नारदाला झाली. देवा ती मला होऊ देऊ नको. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही कामाची दुर्बुद्धी पराशराला झाली. पराशर ऋषी होते, पण नाव्यातून प्रवास करताना ती नावाडी होती मत्स्यगंधा नावाची मुलगी. पुढे तिचं नाव सत्यवती होतं. ही मत्स्यगंधा कोळ्याची मुलगी, तिच्या अंगाचा माशासारखा वास यायचा म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणतात. नावेत जाताना हे पराशर ऋषी या मत्स्यगंधेवर भाळले. तिच्या अंगाचा माशासारखा वास येतोय तरी तिच्यावर भाळले. रूपवान होती, देखणी होती. ती पुढे माता सत्यवती झाली. पितामह भीष्माचार्याची सावत्राई होती. पराशर ऋषी म्हणाले मत्स्यगंधे मला तुझ्यासोबत विवाह करायचा आहे. मत्स्यगंधा नको म्हणाली, पण ऐकेनात. शेवटी विवाह केला, नावेतच विवाह केला. पराशर ऋषी म्हणतात आता मला तुझा भोग घ्यायचा आहे, तू माझी पत्नी हक्कानं, मला तुझा भोग घ्यायचा आहे. मत्स्यगंधा म्हणते स्वामी आपण पाण्यात आहोत, नाव पाण्यात आहे, आपण पाण्यात आहोत, पाण्यात भोग घेणं हे पाप आहे, पाण्यात भोग घेणं पाप आहे. पराशर म्हणतात एवढंच ना, मंत्रविद्येने ती नाव 15 फूट उंच उचलली पाण्यापासून. बाप. मत्स्यगंधा म्हणते ठीक आहे, नाव पाण्यापासून वेगळी केली. पुन्हा मत्स्यगंधा म्हणते स्वामी पराशर ऋषी स्वामी दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, दिवसा आकाशात सूर्य असताना भोग घेऊ नये, महापाप लागतं. म्हणले पराशर म्हणतात एवढंच ना, मंत्रविद्येने आकाशात सगळे ढग आणले, सूर्य झाकून टाकला. आता बोल म्हणले, आता आपण पाण्यात नाहीत आणि आकाशात सूर्य नाही आहे, आता काय हरकत आहे भोग घ्यायला.
पट्ट्याने भोग घेतला, शेवटी पत्नी भोग घेतलाच. जे पराशर ऋषी मंत्रविद्येने आकाशात ढग आणून सूर्य झाकू शकतात, जे पराशर ऋषी मंत्रविद्येने नाव पाण्यातून 15 फूट उंच उचलतात, मंत्रविद्येने पराशरानं मोठमोठे चमत्कार केले, पण मंत्रविद्येने पराशराला आपला काम दाबता आला नाही. मंत्रविद्येने पराशराने मोठे मोठे चमत्कार केले, पण पराशराला आपला काम दाबता आला नाही. हा कामाजी कोतवाल आहे, बड्या बड्याला नागवतो, बड्या बड्याला नागवतो. मज कामाचे निघाये, ब्रह्मा कन्येशी धरू जाय. इंद्रा पडली भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. या कामाजी कोतवालानं भल्या भल्याची फजिती केली आहे. काम आपल्या तावडीतून कोणाला सुटू देत नाही. पण मारुतीरायाने शुकाचार्य कामाच्या तावडीत नाही सापडे, नाही सापडे. परेशान झाला कामदेव, कामदेव परेशान झाला, पण मारुतीराय आणि शुकाचार्य या कामाच्या तावडीत नाही सापडे. आणि मग ज्यांनी काम जिंकलाय तो धीर आहे, ज्यांनी काळ जिंकलाय तो शूर आहे, ज्यांनी काम जिंकलाय तो धीर आहे. जो काळाला खातो तो संत असतो, काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. वाक्य नीट आहे का? जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. मारुतीराय काळाला खात होते. अहो सूर्याला गिळतात म्हणजे काळाची काय कथा आहे? मारुतीराय संत होते, संत काळाला खातो. जो काळाला खातो तो संत असतो, काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. मारुतीराय काळाला खात होते. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे माता. एक पाय यमाच्या टाळक्यावर आणि दुसरा पाय वैकुंठात. हे संत असतं. मारुतीरायनं काळ जिंकलाय म्हणून ते शूर आहेत. मारुतीरायनं काम जिंकलाय म्हणून ते धीर आहेत. आणि म्हणून महाराज लिहितात की शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. मारुतीरायाच्या मुखात नित्य रामनाम होतं, आणि ज्याच्या मुखात नित्य रामनाम आहे काय फायदा होतो? राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. मारुतीराय रामदूत होते, रामदास होते, रामभक्त होते. मुखात नित्य प्रभू श्रीरामाचं नाव होतं. जय श्रीराम किंवा मारली उडी, जय श्रीराम. मारुतीरायाच्या तोंडात नित्य भगवान श्रीरामाचं नाव, आणि ज्याच्या मुखात नित्य भगवान श्रीरामाचं नाव आहे फायदा काय? राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. राम नामानं काम क्रोध जळून जातात, जळून जातात. मीराबाई राजाची मुलगी, तिच्या घरी एक दासी होती. दासीचा पुत्र मीराबाईवर भाळला. दासीचा पुत्र मीराबाईवर भाळला आणि आईकडे हट्ट केला, मला मीराबाईसोबत लग्न करायचं, मला मीराबाईसोबत लग्न करायचं. अमरण उपोषण. ते पोरगं बसलं उपोषणाला. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, मारायला टेकलं, अन्न पाणी वर्ष केलं. नावेला जाऊन दासीने जाऊन सांगितलं मीराबाईला की पोराने असा हट्ट धरला आणि तुमच्याशी लग्न करायचं म्हणते आणि उपोषणाला बसले, अन्न पाणी घ्यायला. मीराबाई म्हणले त्याला घेऊन ये माझ्याकडे, आपण करू लग्न. दासी हपकलीस, म्हणले आण तू, आण, तुला काय करायचं आण म्हणले. ती घेऊन आली दुसऱ्या दिवशी. म्हणले का रे बाळ, तुला माझ्यासोबत लग्न करायचं का? मीराबाईने विचारलं. ते म्हणतो हो. म्हणले ठीक आहे आपण करू लग्न, पण म्हणले एक माझी आठ आहे, आजपासून महिनाभर तू सारखं राम राम म्हणायचं, महिन्याने आपण लग्न करू. ते म्हणतं ठीक आहे. आज सुपारी फुटली, सुपारी फुटल्या महिन्याने तारीख असते, 2 महिने तारीख असते. आज सुपारी फुटली असं घरीच धरतो, महिन्याने लग्न गेलं, चाललो उड्या मारीत. पण मला याद रख मी काय सांगितलंय, महिनाभर सारखं राम राम म्हण आणि महिन्याने ये, थांबू नको. ते मला म्हणतो काय काय त्यात का कष्ट आहेत का म्हटलं, म्हणन म्हणले मी. ते गेलं उड्या मारीत, जेवण केलं, सगळं केलं, राम राम म्हणायला. 1 महिन्याने परत आलं आणि मीराबाईला म्हणलं मला राखी बांधा. मीराबाईला मला राखी बांधा. मीराबाई म्हणली काय म्हणतो? हो म्हणले मला राखी बांधा. म्हणले का रे? म्हणले रामनामाने माझा काम जळाला, मला तुमच्यात बहीण दिसायली,
रामनामानं माझा काम जळाला, मला तुमच्या बहीण दिसायली म्हणले मीराबाई, लग्न नको आता. रामनामानं काम जळतो. राम म्हणता काम क्रोधाचे धन, होय अभिमान देशदळी. कानोबार आहे. मराठ्याच्या मुखात नित्य रामनाम होतं, त्यांनी काम जिंकला होता, काम जाळला होता. नित्य रामनाम घ्या, काम जळतं. तू का म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. रामनामानं काम जळतं. संत रामनाम घेतात, नित्य रामनाम घेतात, म्हणून काम जाळतात. मारुतीराणी काम जाळला म्हणून धीर. मारुतीराणी काम जिंकला म्हणून धीर, आणि मारुतीराणी काळ जिंकला म्हणून वीर. हा मुद्दा लक्षात घ्या. शारीरिकदृष्ट्या ते बलवान होते म्हणून शूर आहेत, वीर आहेत, धैर्यवान आहेत म्हणून धीर आहेत, हा एक अर्थ आहे. पण खरा अर्थ तुकोबारायण जो अपेक्षित आहे, जिंकावा संसार येणे नावे तरी शिव, या भूमिकेवरून जर याचा अर्थ काढला या चरणाचा, शिवरा निधीचा, तर मारुतीराणी काळ जिंकला म्हणून ते शूर, आणि मारुतीराणी काम जिंकला म्हणून ते धीर. मारुतीराणी काळ जिंकला म्हणून ते शूर, मारुतीराणी काम जिंकला म्हणून ते धीर. आणि म्हणून महाराज म्हणतात की शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हे मारुतीराय, तुम्ही शूर आहात, धीर आहात, आणि स्वामी काजी तत्पर आहात. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, या चार गोष्टी म्हणजे भगवान विष्णूची महापूजा. हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दूजा. स्वामी काज आपण बोललो की सेवके करावे सांगितले काम, ते हुतू पण कामा नाही. मालक सांगेल ते प्रत्येक काम करायचं. आपल्या स्वामीची आज्ञा, स्वामीचं कुठलंही काम ही देवाची पूजा म्हणून करा. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. स्वामिकाच गुरुभक्ती, शिष्यानं गुरुची भक्ती करावी, मुलानं वडिलाचं वचन पाळावं, आणि पत्नीने पतीची सेवा करावी. या चार गोष्टी, स्वामिकाच गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, या चार गोष्टी केल्या ती भगवान विष्णूची साक्षात महापूजा आहे. मारुतीराय स्वामिकाच अर्थात प्रभू रामचंद्राचं कुठलंही काम तत्पर, तत्पर म्हणजे तत्पर, एका क्षणात करून यायचे. का तर स्वामीचं काम करणं ही साक्षात महाविष्णूची पूजा आहे. हा एक संदेश मारुतीरायाने आम्हाला दिला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं सांगितलेलं प्रत्येक काम मारुतीराय तात्काळ करून यायचे. का तर स्वामीचं काम करणं ही साक्षात महाविष्णूची पूजा आहे. हा एक मारुतीरायाने दिलेला फार मोठा संदेश आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही आपल्या स्वामीचं, आपल्या मालकाचं काम देवाची पूजा म्हणून करा, मन लावून करा, इमानदारीने करा. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि अशा कोटीतील आमचे मारुतीराय स्वामी काजात तत्पर होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. आणि शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. हे रुद्रा, मारुतीराय तुम्ही रुद्राचे अवतार आहात, पण अंजनीचे कुमार आहात. आणि म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. आणि मग सुरुवातीला आपण बोलून गेलो की मारुतीराय हा रुद्राचा अर्थात भगवान शंकराचा अवतार आहे. भगवान दशरथाला मूलबाळ नव्हतं. एकदा स्वर्गात गेल्यानंतर इंद्राची मदत केली होती, राक्षस मारले होते, म्हणून इंद्र प्रसन्न होता, बृहस्पती प्रसन्न झाले आणि म्हणाले दशरथ राजा काय मागायचं मागा. राजा दशरथजी म्हणाले की बृहस्पती महाराज मला मूलबाळ नाही, मूलबाळ व्हावा असा आशीर्वाद द्या. बृहस्पती म्हणाले जा पुत्र कामेष्टी यज्ञ करा, राजा दशरथा तुम्हाला मुलगा होईल. पण तो पुत्र कामेष्टी यज्ञ तुम्ही विभांडक ऋषीचा जो मुलगा आहे, ऋषीशृंगी, विभांडक ऋषीचा मुलगा ऋषीशृंगी याच्या हातानं करा. दशरथ राजा आले, त्या ऋषीशृंगीला बोलून घेतलं, त्याच्या हाताने पुत्र कामेष्टी यज्ञ केला, सुंदर यज्ञ केला. यज्ञदेवता प्रसन्न झाली, यज्ञातून बाहेर आली, सोबत एक पसाय पिंड अर्थात प्रसाद घेऊन आली यज्ञदेवता. तो प्रसाद ऋषीशृंगीच्या हातात दिला आणि ऋषीशृंगीला सांगितलं की पटकन राण्यांना खाऊ घाला. ऋषीशृंगीने वशिष्ठ ऋषीच्या हातात दिला. वशिष्ठ ऋषीने वरचा भाग, या पिंडाचा वरचा भाग काढला, थोरल्या राणीला कौशल्या मातेला दिला, मधला सुमित्रा मातेला दिला आणि खालचा जो होता शेवटचा तो कैकेयी मातेला दिला. कैकेयी माता रुसली
राजाची लाडकी होती दशरथ राजाची, दिसायला सुंदर होती, हट्ट करायच्या कैकेयी माता. पण शेवटी मला भाग का दिला म्हणून कैकेयी मातेला राग आला, रुसून बसल्या. पण यज्ञपुरुषाने सांगितलं की हा पिंड राण्यांना लवकर खायला घाला, अन्यथा विघ्न येईल. आणि विघ्न आलंच. घार आली आणि कैकेयी मातेच्या हातातला हा पिंड हिसकावून घेतला आणि घार पडून गेली. आता तिकडे अंजनी माता तपश्चर्या करत बसल्या होत्या भगवान शंकराच्या नावाची. भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले अंजनी माग काय मागायचं? म्हणले देवा तुमच्यासारखा शूरवीर भक्तिवान पुत्र माझ्या पोटी यावा, किंवा तुम्हीच माझ्या पोटी यावं. हां, तुम्हीच माझ्या पोटी यावं. जे आपण बोललो की अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, तुम्ही माझ्या पोटी या. भगवान शंकर म्हणाले तथास्तु. म्हणले तू वंजळ करून बस. भगवान शंकर म्हणाले तू वंजळ करून बस. वायुदेव तुझ्या वंजळीत एक प्रसाद टाकतील, तो प्रसाद खा, त्यापासून गर्भधारणा होईल आणि मी तुझ्या पोटी येईल. ही घार चालली होती आकाशातून. वायुदेव जोरात वाऱ्याच्या हिसकाने वायुदेवाने त्या घराच्या तोंडातून हा पिंड खाली पाडला आणि बरोबर अंजनी मातेच्या वंजळीत पडला. अंजनी मातेने पटकन सेवन केलं, गर्भधारणा झाली, त्यापासून मारुतीराय झाले. आणि म्हणून मारुतीराय हे सुद्धा अयवनी संभव आहे, आणि म्हणून ते भगवंत आहेत, रुद्राचा अवतार आहेत. कारण देव अवतार धरतो, जन्म नाही. आणि देवाचा अयवनी संभव असतो. अयवनी संभव प्रगटला हा राघव, तसं अयवनी संभव प्रगटला हा शंकर, किंवा प्रगटला हा महादेव, किंवा प्रगटला हा हनुमान. कारण मारुतीरायसुद्धा त्या पसायातून, त्या प्रसादातून, त्या पिंडापासूनच जन्माला आलेत. कैकेयी मातेचा जो पिंड आहे तो घारीने नेला आहे, आणि ते पिंड अंजनी मातेने खाल्लं आहे. आणि अंजनी माता त्या पिंडाने गरोदर राहिल्यात आणि मारुतीराय जन्म झाला आहे. म्हणून मारुतीरायसुद्धा अयवनी संभव आहेत. आणि म्हणून मारुतीराय हे दुसरे तिसरे कुणी नसून तो रुद्राचा अवतार आहे, महादेवाचा अवतार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. हे मारुतीराय, तुम्ही रुद्राचे अवतार आहात आणि अंजनीचे कुमार आहात. म्हणून तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. 2 शब्दात अभंगाचा सारांश. तुकोबाराय म्हणतात, शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा, शूर आणि धीर स्वामिकाजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमारा. आज पवित्र अशी पौर्णिमा, चैत्रमास, मारुतीरायाचा अवतार दिवस. साध्या भाषेत बोलायचं झालं तर हनुमान जयंती. आपण बोलून गेलो की जयंती भगवंताची असते आणि पुण्यतिथी संतांची असते. संत ज्या तिथीला देह ठेवतात त्या तिथीला पुण्यतिथी म्हणतात. का तर संतांनी देह ठेवलाय त्या तिथीला आपण जर संतांचं नामस्मरण केलं तर अगाध पुण्य मिळतं, अगाध पुण्य मिळतं. आणि म्हणून संत ज्या तिथीला देह ठेवतात त्याला पुण्यतिथी म्हणतात. पुण्यतिथी संतांची असते आणि जयंती भगवंताची असते. जयंती त्याचीच असते की जो अयवनी संभव आहे, जो प्रगट होतो, जो अवतीर्ण होतो तो भगवंत असतो, तो अयवनी संभव असतो. जो आईच्या गर्भातून यवनी मार्गाने आलाय त्याची जयंती नसते. जो अयवनीतून आलाय, अयवनी संभव अर्थात जो अवतीर्ण होतो, प्रगट होतो, जो अवतार धरतो त्याची जयंती असते. आणि अवतार फक्त भगवंताचे असतात. आणि म्हणून जयंती फक्त भगवंताची असते. जयंती कुणाची नसते, फक्त भगवंताची. फार फार तुम्ही संतांची जयंती करू शकता, पण प्रामुख्याने संतांची काय असते? पुण्यतिथी आणि भगवंताची जयंती. पण तुम्हाला करायची असली संतांची जयंती तर करता येते, पण साधारण जीवाची जयंती कधी नसतेच. आपण कुणाच्या जयंत्या करतो, अमकेच जयंती, तमकेच जयंती, फलाण्याची जयंती, बिस्तल्याची जयंती. नाही 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 नाही. जो अयवनी संभव आहे, जे यवनी मार्गाने जन्माला आलेत त्यांची जयंती नसते. जे अयवनी मार्गाने आलेत अर्थात जे प्रगट झालेत, अवतीर्ण झालेत त्याची जयंती असते. आणि अवतीर्ण फक्त भगवंत होतो, बाकी कुणी नाही आहे. आणि म्हणून जयंती
राम जयंती, कृष्ण जयंती, दत्त जयंती, हनुमान जयंती, गीता जयंती अशा जयंत्या असतात. बाकी इतर साधारण जीवाच्या जयंत्या नसतात. ज्याला जन्म मृत्यू आहे, जो जन्मतो मरतो, जो जन्ममरणात बद्ध आहे, अशा जीवाची जयंती नसतेच. जो जन्ममरणातीत आहे, जो जन्ममरणाच्या पलीकडचा आहे, ज्याला जन्म नाही, ज्याला मरण नाही, फक्त त्याची जयंती असते. आणि ज्याला जन्म नाही, मरण नाही, असा फक्त भगवंत आहे. आणि म्हणून जयंती फक्त भगवंताची असते, इतर कोणाची नाही. आणि मग मारुतीराय संत आहेत, मारुतीराय रुद्र अर्थात शंकर आहेत, शंकराचा अवतार आहेत म्हणून मारुतीराय शंकर आहेत. आणि शंकर हे नारायण आहेत, नारायण हे शंकर आहेत. हरिहरा भेद नाही नका करू वाद. आणि म्हणून एक प्रकारे मारुतीराय साक्षात नारायण आहेत, साक्षात महादेव आहेत. आणि म्हणून मारुतीरायाची आज जयंती, ज्याला आपण हनुमान जयंती म्हणतो, मारुतीरायाचा प्रगट दिन किंवा अवतार दिवस आहे म्हणलं चालतं. चैत्रमास पौर्णिमा ही हनुमान जयंती. या पवित्र दिनी मारुतीरायाची सेवा करण्यासाठी आपण निवडलेला अभंग, आणि तो म्हणजे शरण शरण हनुमंता तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा माझं दाव्या सुबटा. तुकोबाराय मारुतीरायाच्या दारात उभे आहेत आणि मारुतीराय तुकोबाराय मारुतीरायाला म्हणतात की हे मारुतीराय, मला भक्तीच्या वाटा दाखवा, मी तुम्हाला शरण आलोय. तुकोबाराय मारुतीरायाच्या दारात उभे आहेत आणि मारुतीराय तुकोबाराय म्हणतात की हे 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 मारुतीराय, मला भक्तीच्या वाटा दाखवा. आणि मग मारुतीरायाने तुकोबारायला भक्तीच्या वाटा दाखवल्यात. आपण बोललो की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणीमात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. ही भक्तीचे वाट आहे किंवा या भक्तीच्या वाटा आहेत. शिवाय नवविधा भक्ती आहे, आणि ती नवविधा भक्ती म्हणजे श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन याही भक्तीच्या वाटा आहेत. या भक्तीच्या वाटा मारुतीरायाने तुकोबारायाला दाखवल्या. आणि म्हणून तुकोबाराय मारुतीरायाच्या दारात उभं राहतात आणि विनंती करतात की हे मारुतीराय, हे हनुमंतराय, तुम्ही रामदूत आहात, मी तुम्हाला शरण आलोय. का आलोय तर तुम्ही मला भक्तीच्या वाटा दाखवा. आणि मारुतीरायांनी या भक्तीच्या वाटा दाखवल्यात, तुकोबारायांनी त्या स्वीकारल्यात. आणि म्हणून शरण शरण हनुमंता तुझं आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा माझं दावा सुबाटा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.